वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनं ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। नमस्कार मंडळी, रोहिणी नक्षत्रमालेतील 27 नक्षत्रांमधील चौथं नक्षत्र रोहिणी नक्षत्राचा परिचय, अर्थ, अधिदेवता, स्वामीग्रह आणि पौराणिक कथा आणि त्याचं शास्त्रीय महत्त्व आणि इतरही अनेक रोहिणी नक्षत्राशी संबंधित अशी महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, आमच्या ज्योतिष मंडल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांच्या ह्या ज्ञानयात्रेत आज आपण प्रवेश करत आहोत। अत्यंत मंगल, सौंदर्यपूर्ण आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रोहिणी नक्षत्रात रोहिणी हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील चौथे नक्षत्र आहे। अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या ग्रंथाला नक्षत्राची राणी असे गौरवपूर्ण वर्णन आढळते। याचे कारण म्हणजे या नक्षत्रात सृजनशक्ती, आकर्षण, समृद्धी, प्रेम, कला, निसर्ग आणि जीवनाला पोषक देणारी ऊर्जा यांचा अद्भुत संगम आढळतो। रोहिणी ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपण बघूया। तर रोहिणी हा शब्द संस्कृतमधील रूह या धातूपासून निर्माण झाला आहे। रूह म्हणजे वाढणे, अंकुरणे, विकसित होणे, भरभराट होणे, जीवन निर्माण होणे। म्हणून रोहिणी नक्षत्र म्हणजे जीवनाला वाढवते, पृथ्वीला सुपीक बनवते, समृद्धी निर्माण करते। यामुळे वैदिक ऋषींना या नक्षत्राला कृषी, अन्नधान्य, संपन्नता आणि सौंदर्याशी जोडलेले आहे। खगोलशास्त्रीय स्थान रोहिणी नक्षत्र म्हणजे वृषभ राशीच्या 10 अंश ते 23 अंश 20 कला ह्या भागामध्ये विराजमान झालेले आहे। आकाशात हे नक्षत्र मुख्यतः अल्डेबारन ह्या तेजस्वी लाल ताऱ्याशी संबंधित मानले जाते। भारतीय खगोलशास्त्रात ह्या ताऱ्याला रोहिणी असे संबोधले जाते। रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी हा एक तारा आहे। या नक्षत्राचे प्रतीक म्हणजे बैलगाडी, रथ, बीज, अंकुर, गर्भ, सुपीक जमीन ही सर्व प्रतीके एकच संदेश देतात, निर्मिती आणि वाढ। ज्या ठिकाणी रोहिणीची ऊर्जा असते तेथे विकास, सौंदर्य आणि समृद्धी निर्माण होण्याची क्षमता अधिक विकसित झालेली दिसेल। नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र। चंद्र हा मनाचा कारक आहे। भावना, कल्पनाशक्ती, मातृत्व, सौंदर्य, कला, संगीत, प्रेम, संवेदनशीलता ही सगळी क्षेत्र चंद्राच्या अंमलाखाली येतात। म्हणूनच रोहिणी नक्षत्रांमधील व्यक्तींमध्ये सामान्यतः कोमलता, कला, प्रेम, आकर्षक व्यक्तिमत्व दिसून येते। मात्र एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण कमी प्रमाणात प्रकट होत असतील हे संपूर्ण जन्मकुंडलीवर अवलंबून असते। आता ह्या नक्षत्राची अधिदेवता कोण आहे ते बघूया। तर रोहिणी नक्षत्राची अधिदेवता आहे प्रजापती ब्रह्मा। काही ग्रंथात त्यांना दक्ष प्रजापती ह्या नावाने देखील संबोधले जाते। प्रजापती म्हणजे सृष्टी निर्माण करणारी शक्ती, निर्मिती, विस्तार, प्रजोजन, जीवनाची अखंड परंपरा हे सर्व प्रजापतींच्या अधिपत्याखाली येते। यामुळे रोहिणी नक्षत्राला सृजन, उत्पादन, संपन्नता, समृद्धी यांचे नक्षत्र मानले जाते। वैदिक धर्मग्रंथामध्ये, वैदिक ज्योतिषीय ग्रंथामध्ये, तैत्तिरीय ब्राह्मण आणि तैत्तिरीय संहिता यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये रोहिणीचा उल्लेख अत्यंत शुभ आणि प्रजोत्पादनाशी संबंधित नक्षत्र म्हणून या नक्षत्राचा उल्लेख आढळतो। रोहिणीचा संबंध वाढ, पोषण आणि सृष्टीच्या विस्ताराशी जोडलेला आहे। बृहत्पराशर, होराशास्त्र आणि फलदीपिका या ग्रंथांमध्ये चंद्राच्या बळाचा विचार करताना रोहिणी नक्षत्राला शुभ प्रभाव देणाऱ्या नक्षत्रांपैकी एक मानले जाते। विशेषतः चंद्र अनुकूल स्थितीत असल्यास चंद्राला रोहिणीच सर्वाधिक प्रिय का होती याबद्दल पुराणामध्ये एक प्रसिद्ध कथा आहे। दक्ष प्रजापतींच्या 27 कन्या होत्या। या 27 कन्या म्हणजेच आपली 27 नक्षत्रे होत। या सर्वांचा विवाह चंद्राशी झाला। दक्ष प्रजापतीने चंद्राला सांगितले की सर्व पत्नींना समान प्रेम दे, परंतु चंद्राचे मन सर्वाधिक रमले ते रोहिणीकडे। चंद्र सर्वाधिक काळ रोहिणीजवळच राहू लागला। इतर नक्षत्रांनी जाऊन वडील दक्ष यांच्याकडे तक्रार केली। दक्षाने चंद्राला समजावले पण चंद्राने ऐकले नाही। तेव्हा दक्षाने चंद्राला शाप दिला
तो दिवसेंदिवस क्षीण होत जाईल. चंद्राचे तेज कमी होऊ लागले, देव घाबरले, सृष्टीचे संतुलन बिघडू लागले. शेवटी भगवान शिवानी चंद्राला आपल्या जटांवर धारण केले. त्यामुळे चंद्राला शापातून अंशतः मुक्ती मिळाली आणि ह्याच घटनेमुळे आज आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पाहतो. या कथेचा गूढ अर्थ, ही कथा केवळ पौराणिक नाही तर ती एक गहन तत्त्वज्ञान सांगते. जीवनात आसक्ती, अतिप्रेम, पक्षपात, असंतुलन यामुळे तुमचे तेज कमी होऊ शकते. समतोल राखल्यास जीवनामध्ये स्थिरता येते. हा संदेश रोहिणी नक्षत्राच्या या कथेतून तुम्हाला नक्की दिसेल. दुर्मिळ शास्त्रीय निरीक्षणानुसार प्राचीन भारतीय कृषी परंपरेत रोहिणी नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. काही प्रादेशिक पंचांग परंपरांमध्ये रोहिणीचा पाऊस शेतीसाठी शुभ मानला जातो. हा उल्लेख लोकपरंपरा आणि कृषी अनुभवातून आढळतो. ही सर्व वैदिक ग्रंथात समान रीतीने वर्णिलेली माहिती आहे. त्यामुळे याकडे परंपरागत कृषी विश्वास म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. आता रोहिणी नक्षत्राचे 4 चरण आहेत, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. तर रोहिणी नक्षत्राचे 4ही चरण वृषभ राशीत येतात. पण प्रत्येक चरणाचा नवांश वेगवेगळा असल्यामुळे स्वभावात सूक्ष्म फरक दिसतो. प्रथम चरण 10 अंश ते 13 अंश 20 कला वृषभ राशीमध्ये येतो. या चरणातील व्यक्ती उत्साही, धाडसी आणि कृतिशील असतात. नवीन काम सुरू करण्याची आवड असते, नेतृत्व गुण असतो, जलद निर्णय क्षमता असते आणि स्पर्धात्मक वृत्ती असते. कधीकधी घाईत निर्णय घेतल्याने काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तेव्हा पहिल्या चरणावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी विशेष काळजी घ्या की कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. आता ज्यांचा जन्म द्वितीय चरणावर झाला आहे, म्हणजे 13 अंश 20 कला वृषभ राशीमध्ये ते 16 अंश 40 कला ह्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी हा सर्वाधिक स्थिर आणि व्यावहारिक चरण मानला जातो. आर्थिक नियोजन चांगले असते, कुटुंब प्रेमी असतात, सौंदर्य आणि आरामदायी जीवनाची आवड असते, संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देखील चांगली असते. मात्र अतिहट्टीपणा असतो, तो टाळणे आवश्यक आहे. तृतीय चरणावर ज्यांचा जन्म झाला आहे, म्हणजे 16 अंश 40 कला ते 20 अंश वृषभ राशीमध्ये ज्यांचा तृतीय चरणावर रोहिणी नक्षत्राचा जन्म झाला आहे, हा चरण बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याशी संबंधित आहे. उत्कृष्ट वक्तृत्व असतं, लेखन, अध्यापन आणि पत्रकारितेची विशेष आवड असते. अनेक विषयांमध्ये रस घेण्याची वृत्ती असते. नवीन कल्पना मांडण्याची क्षमता चांगली असते. कधीकधी मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यामुळे लक्ष थोडंसं विचलित होऊ शकतो. तेव्हा तृतीय चरणावर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की एक गोष्ट पूर्ण झाल्यानंतर दुसरी गोष्ट केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आता चौथा चरण हा वृषभ राशीमध्ये 20 अंश ते 23 अंश 20 कला या दरम्यान आहे. हा चरण भावनिक आणि संवेदनशील मानला जातो. मातृत्व आणि पितृत्वाची भावना असते, कुटुंबासाठी त्याग करण्याची तयारी असते, आध्यात्मिक ओढ असते, इतरांची काळजी घेण्याची वृत्ती असते. भावनिक निर्णय घेताना विवेक ठेवणे महत्त्वाचे असते. तर चतुर्थ चरणावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की भावनिक निर्णय घेताना विवेक सांभाळून तुम्ही तो निर्णय घ्या, तर तुमचा निर्णय नक्कीच यशस्वी होईल आणि लोकांच्या टीकेला तुम्ही बळी पडणार नाही. आता ह्याच्यातला प्रथम चरण आहे तो मेष नवांश आहे, दुसरा चरण आहे तो वृषभ नवांश आहे, तिसरा चरण आहे रोहिणी नक्षत्राचा तो मिथुन नवांश आहे आणि चौथा चरण आहे तो कर्क नवांश आहे. आता रोहिणी नक्षत्रातील लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते बघूया. तर आकर्षक व्यक्तिमत्व असतं, शांत आणि नम्र स्वभाव असतो, सौंदर्याची चांगली जाण असते, कलात्मक अभिरुचीची आवड असते, चांगली स्मरणशक्ती असते, संयमी स्वभाव असतो, लोकांशी सहज मैत्री करण्याची क्षमता असते आणि अनेकांना ह्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो. आता रोहिणी नक्षत्राचे प्लस पॉईंट बघूया. तर रोहिणी नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये सर्जनशीलता, मेहनत, सातत्य, आर्थिक शिस्त, उत्तम नियोजन, कुटुंबावरील प्रेम, संयम आणि जबाबदारीची जाणीव असते. आता रोहिणी नक्षत्राच्या जातकांनी कुठल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत ते बघूया. तर प्रत्येक नक्षत्रामध्ये रोहिणीच्याही काही मर्यादा आहेत. कधीकधी अतिभावनिक होणे टाळावे, स्वतःच्या लोकांबद्दल जास्त अपेक्षा ठेवू नये, सुखसोयींचे आकर्षण असू नये, आवश्यकता असावी, आकर्षण असू नये, हट्टीपणा गरजेपुरता असावा,
टीका सहज न स्वीकारणे हा एक दुर्गुण असतो. त्यामुळे बदल होत नाही त्यांच्यात. हे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखेच असतील असं नाही. आता रोहिणी नक्षत्राच्या जातकांचं शिक्षण बघूया. तर रोहिणी नक्षत्रातील व्यक्तींना पुढील विषयांच्या मध्ये विशेष रस असतो. संगीत, चित्रकला, वास्तुकला, शेती, वित्त, व्यवस्थापन, साहित्य, मानसशास्त्र, डिझाईन, फॅशन, वैद्यकीय क्षेत्रातील काही शाखा, करिअर, पारंपरिक दृष्टिकोनातून बँकिंग, शेती, दुग्ध व्यवसाय, अन्न उद्योग, दागिने, वस्त्र व्यवसाय, हॉटेल उद्योग, अभिनय, गायन, अध्यापन, प्रशासकीय सेवा आणि उद्योजकता आणि रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये रोहिणी नक्षत्राचे जातक आपला ठसा विशेष उमटवताना दिसतील. आता रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचे धनयोग कसे असतात ते बघूया. तर रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचे रोहिणी नक्षत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे संपत्ती निर्माण करण्याची क्षमता. पारंपरिक मतानुसार अशा व्यक्ती नियमित बचत करतात, जमीन, स्थावर मालमत्तेत रस दाखवतात, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करतात, कष्टातून आर्थिक स्थिरता निर्माण करू शकतात. धनयोगाची तीव्रता मात्र कुंडलीतील 2रा, 11वा, 9वा आणि 10वा भाव तसेच संबंधित ग्रहांवर अवलंबून असते. आता रोहिणी नक्षत्राचे वैवाहिक जीवन व प्रेम ह्या संदर्भात माहिती घेऊया. तर रोहिणी नक्षत्र हे मुळातच प्रेम आणि निष्ठावान नात्यांचे प्रतीक मानले जाते. अशा व्यक्तींमध्ये जोडीदाराबद्दल काळजी, कुटुंबाला प्राधान्य, प्रेम व्यक्त करण्याची क्षमता, घरात आनंदी वातावरण निर्माण करण्याची वृत्ती इत्यादी गुण दिसून येतात. परंतु कधीकधी भावनिक अपेक्षा जास्त असल्याने मतभेद निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये रोहिणी नक्षत्रातील व्यक्ती सामान्यतः आईवडिलांचा आदर करतात, मुलांवर प्रेम करतात, कुटुंबासाठी मेहनत घेतात, घरात शांतता टिकवण्याचा प्रयत्न करतात. आरोग्याच्या दृष्टीने रोहिणी नक्षत्राला पारंपरिक ज्योतिषीय दृष्टिकोनातून पुढील बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. घसा, मान, थायरॉईड, वजन संतुलन, पचन आणि झोपेची गुणवत्ता ह्या 6 गोष्टींकडे रोहिणी नक्षत्राच्या जातकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हे सर्वसाधारण संकेत आहेत. याचा वैद्यकीय निदानाशी संबंध आहे असं समजू नये. आरोग्यविषयक समस्या असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मानसिक प्रवृत्ती चंद्रस्वामी असल्यामुळे रोहिणी नक्षत्रातील व्यक्ती या संवेदनशील, कल्पक, प्रेमळ आणि सहानुभूतीशील असतात. कधीकधी भावनिक चढउतार अनुभवणाऱ्या असू शकतात. ध्यान, जप, योग आणि निसर्गात वेळ घालवणं त्यांना विशेष आवडतं. मानसिक संतुलन राखल्यास हे नक्षत्र उत्तम उपयुक्त ठरू शकतं. आता रोहिणी नक्षत्राचे आपण आध्यात्मिक महत्त्व काय ते बघूया. तर वैदिक परंपरेत रोहिणी नक्षत्राला वाढ, पोषण आणि सृजन यांचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्राचा मूल संदेश आहे, जीवनात फक्त संपत्ती नव्हे तर संस्कार, प्रेम आणि ज्ञान देखील वाढवणे आवश्यक आहे. चंद्र हा मनाचा कारकग्रह असल्यामुळे रोहिणी नक्षत्र आपल्याला मनाची कोमलता, सौंदर्यदृष्टी आणि संतुलित भावविश्व जोपासण्याची प्रेरणा देते. प्रजापतीची अधिदेवता आपल्याला स्मरण करून देते की प्रत्येक माणूस आपल्या विचारांनी, कर्मांनी आणि संस्कारांनी स्वतःचे भविष्य घडवतो. मुहूर्तशास्त्रात रोहिणी नक्षत्राचं महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. तर मुहूर्त चिंतामणी आणि इतर पारंपरिक मुहूर्त ग्रंथांमध्ये रोहिणीला सामान्यतः मृदू, सौम्य आणि स्थिर कार्यासाठी अनुकूल नक्षत्र मानले जाते. तथापि अंतिम मुहूर्त ठरवताना तिथी, वार, योग, करण, राहुकाल आदी पंचांगाच्या इतर अंगांचाही विचार करावा. परंपरेनुसार रोहिणी नक्षत्रात पुढील कामे शुभ मानली जातात. ग्रहप्रवेश, वास्तूशी संबंधित कामे, शेती आणि बागकामाची सुरुवात, व्यवसायाची सुरुवात, मौल्यवान वस्तूंची खरेदी, कला, संगीत, शिक्षणाचा आरंभ, दागिने, वस्त्र किंवा वाहन खरेदी, धार्मिक कार्याचे नियोजन ह्या गोष्टी रोहिणी नक्षत्रावर विशेष शुभकारक ठरतात. आता रोहिणी नक्षत्राच्या जातकांना शास्त्रोक्त उपाय सांगतो. जन्मकुंडलीत चंद्र दुर्बल असल्यास किंवा मानसिक अस्थिरता ठरवत असल्यास किंवा जाणवत असल्यास पारंपरिक श्रद्धेनुसार पुढील उपाय तुम्हाला परिणामकारक ठरतील. भगवान शंकराची उपासना करा. सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. चंद्राला अर्घ्य अर्पण करा. शांत मनाने योग व ध्यान करा. वृद्धांचा सन्मान करा. अन्नदान करा आणि जमेल तशी गोसेवा करा. हे उपाय श्रद्धेवर आधारित आहेत. तुमची श्रद्धा जेवढी जास्त तेवढी फलप्राप्ती जास्त. आता चंद्राचा जो मंत्र आहे
ओम सोम सोमाय नमः हा मंत्र सोमवार किंवा चंद्राच्या होऱ्यात श्रद्धेने 108 वेळा जपला असता तुम्हाला त्याची चांगली फलप्राप्ती मिळू शकते आणि मानसिक संतुलन चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. दुसरा मंत्र सांगतो, ओम नमः शिवाय. हा जो षडाक्षरी शिवाचा मंत्र आहे त्या मंत्राचा देखील तुम्ही 108 वेळेला जर रोज जप केलात तरी देखील तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. पारंपरिक मान्यतेनुसार दानामध्ये काय तर तांदूळ, दूध, दही, पांढरी वस्त्रे, चांदी, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अन्नदान इत्यादी गोष्टींचं दान केल्यामुळे देखील चांगली फलप्राप्ती रोहिणी नक्षत्राच्या जातकांना मिळू शकते. मात्र दान करताना सद्भावना ठेवणं महत्त्वाचं आहे. रोहिणी नक्षत्रातील व्यक्तींसाठी जीवनमंत्र काय आहे? सौंदर्याबरोबर साधेपणा जपा, संपत्तीबरोबर दानधर्म करा आणि भावनांबरोबर विवेक ठेवा आणि यशाबरोबर नम्रता ठेवा. कुटुंबाबरोबर स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता एकंदरच रोहिणी नक्षत्राचं निरीक्षण सांगतो. वैदिक आणि उत्तर वैदिक परंपरेत रोहिणीचा संबंध समृद्धी, धान्य आणि पोषण यांच्याशी जोडला गेलेला आहे. काही प्रादेशिक कृषी परंपरांमध्ये रोहिणीचा पाऊस शेतीसाठी शुभ मानला जातो. हा उल्लेख मुख्यतः लोकपरंपरेमध्ये आणि कृषी अनुभवातून आढळतो. सर्व वैदिक ग्रंथांमध्ये समान स्वरूपात रोहिणी नक्षत्राची माहिती दिलेली आहे. रोहिणीचा प्रमुख तारा अल्डेबारन हा रात्रीच्या आकाशातील अत्यंत तेजस्वी ताऱ्यांपैकी एक मानला जातो. म्हणजेच एकंदरच ह्या व्हिडिओवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की रोहिणी नक्षत्र म्हणजे केवळ सौंदर्य किंवा संपत्ती नव्हे, तर हे सृजनांचे नक्षत्र आहे, समृद्धीचे नक्षत्र आहे, प्रेमाचे नक्षत्र आहे, जीवनाला पोषण देणाऱ्या शक्तीचे नक्षत्र आहे. पण लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा भविष्य केवळ एका नक्षत्रावरून निश्चित होत नाही. वैदिक ज्योतिषानुसार संपूर्ण जन्मकुंडली, ग्रहस्थिती, दशा, गोचर आणि योग यांचा एकत्रित विचार केल्यानंतरच अधिक अचूक विश्लेषण करता येते. जर तुमचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला असेल तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे निर्माण करण्याची क्षमता. संबंध निर्माण करणे, कुटुंब घडवणे, ज्ञान वाढवणे, संपन्नता निर्माण करणे आणि समाजाला काहीतरी सकारात्मक देणे, हे होतं रोहिणी नक्षत्रासंदर्भात महत्त्वाची माहिती. पुढलं नक्षत्र आहे मृगशीर्ष नक्षत्र. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे जन्म नक्षत्र कोणते आहे हे लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.